कामाला गेला आणि घरी परतलाच नाही आणि 2 दिवसानंतर एक दुर्घटना झाल्याचं समोर आलं. पाहूया नेमका काय प्रकार घडलाय आणि कोणाच्या बाबतीत हा प्रकार समोर आलाय. शनिवारी 2 मार्च 2024 रोजी सातपूर परिसरातील कामगार नगर येथे राहणारा रमेश इंगळे हे नेहमीप्रमाणे बिगारी कामासाठी सातपूर येथील नाक्यावर गेले. परंतु एक दिवस आणि एक रात्र उलटून देखील ते घरी परतलेच नाही. त्यामुळे घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. मात्र चौकशी केल्यानंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात रमेश इंगळे आणि त्याचा भाऊ सुभाष इंगळे यांनी सातपूर पोलिसात अशी तक्रार देखील दाखल केली होती. परंतु 5 दिवस उलटून देखील सातपूर पोलिसांना अपघातग्रस्त वाहन शोधण्यात अपयश आलंय. मृत्यू झालेल्या इस्माच्या कुटुंबात 5 मुलं, पत्नी, भाऊ असा परिवार असून कर्ता माणूस गेल्यानं संपूर्ण परिवारावर शोककळा पसरली. त्यांचे बंधू रामभाऊ इंगळे यांनी बोलताना याबाबत सांगितलं. भाऊ कामाला गेला. शनिवारी 8-8:30 वाजता इथून घरी घेऊन गेलाय. कामाला जात होतो. तिकडे जाताना तो त्या बाजूला क्रॉस करताना त्याचा कुठंतरी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी माहीत पडलं. पोलिसांना अजून काही कारवाई काही केलेली नाही. आम्हाला असं वाटते 5 दिवस होऊन गेले, पोलिसांनी थोडी काही कारवाई करावी त्यांनी. अजून काही पोलिसांना तुम्ही विचारलं का आरोपी भेटला का काय या संदर्भात? नाही, अजून त्यांनी काही सांगितलं ते मग आम्ही शोध करतोय, पण अजून शोध काही केला नाही. काय अपेक्षा आहे पोलिसांकडनं? काय पोलिसांना हीच अपेक्षा आहे की बा त्यांना 5 मुली आहेत, 1 मुलगा आहे, थोडी त्यांना काही मदत त्यांच्याकडनं काही भेटली पाहिजे बा आम्हाला. बाकी आमचं काही म्हणणं नाही. काही नाही, 9 वाजता गेले होते ते घरातून कामाला. काय नाव त्यांचं? रमेश रामभाऊ इंगळे. कुठे गेले होते ते? सातपूरच्या नाक्यावर. नाक्यावर कामाला गेले होते. हा, मग ते घरी परतले नाही असं म्हणजे तुम्हाला कधी कळलं त्यांचा अपघात मी झाला? त्यांची 8-9 वाजेपर्यंत वाट पाहिली. मग माझ्या बहिणीच्या मुलाला मी फोन लावला. म्हटलं बाबा अजून आले नाही, त्यांना शोधायचं आहे. मग तो त्याच्या मित्राला घेऊन जावायला घेऊन फिरत होता. हा. मग कसं माहिती झालं तुम्हाला नंतर? नाही आम्हाला, मग आम्ही 2 वाजेपर्यंत बघितलं, त्यांना कुठं सापडले नाही. मग माझ्या मनात आलं, म्हटलं कोणा ठोकला असं. एक वेळ सिव्हिलला जाऊन बघ. त्यांनी सिव्हिलला जाऊन सर्व वार्ड पाहिले. तो म्हणे एक पेशंट बघितला मी, पण मला कुठंच बाबा सापडले नाही. या प्रकरणी लवकरात लवकर सखोल चौकशी करून सदर घटनेतील आरोपीला शोधून काढावे आणि कुटुंबाला भरपाई मिळवून द्यावी यासाठी स्थानिक नागरिकांनी आग्रह धरलाय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.